पातेले ठेवलं, तेल आधीच टाकलं, मग खडा मसाला टाकला आणि तुम्ही बघू शकता धुतलेली डाळ मुंडी आणि तिथे भेजा आहे. आणि हे माझे मसाले आहेत आगरी पद्धतीचे, कांदा वगैरे लसूण ठेचलेला. आता मी त्याच्यात तेलात कांदा टाकलं आणि कांदा शिजून देते. आणि मग बघा तुम्ही बघू शकता कांदा शिजल्यावर मी लसूण टाकते. लसूण कापलेलेच आहे. आणि मग कांदा आणि लसूण शिजल्यानंतर आहे ना हळद टाकायची. प्रथम हळद थोडे हे झाल्यावर मसाला टाकायचा आगरी पद्धतीचा. आणि बघू शकता तुम्ही माझी चमचा छोटा आहे त्याच्यामुळे मी 2-3 वेळा टाकलं. आता डाळ मुंडी बघा, आणि ही आता डाळ मुंडी जाणार पातेल्यात. अच्छा, आणि मग मी काय करते आता ती म्हणजे हलवून घेते. आणि आता पडली असती ती माझ्या हातात कारण मी एकच हाताचा वापर करते ना. स्वच्छ ती धुतलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही आता ती पूर्ण मसाल्यात म्हणजे हे भिजून गेली पाहिजे तितपत ते हलवत राहायचे आहे. मसाल्यात पूर्णपणे मिक्स झालेले. मग पाणी टाकून तिला शिजवत ठेवले आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण मीठ टाकत आहोत आणि मी सेंधा नमकच वापरते. तुम्ही बघू शकता मुंडी पूर्णतः आता शिजलेलीच गेली आहे. आणि मग आता वाटण टाकायचं, घरी वाटलेला वाटण टाकून झाल्यानंतर 5 मिनटं तुम्ही शिजू शकता. आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून मस्त वाटण टाकून झाल्यानंतर तुम्ही तिला शिजवू शकता. 5-10 मिनटं शिजवा तिला. आणि मग छान असं कलर आल्यावर आपल्याला समजतेच आता शिजली गेली आहे. आता बघा तुम्ही मुंडीचा कलरही बदलला आहे. आणि आता कोथिंबीर घालून आपण सर्व करू शकता. गरमागरम मस्त डिश तुम्ही टेस्ट करा, तुम्हीही बनवा आणि बघा कशी झाली सांगा मला कमेंट करून.